आर्थिक राजधानी मुंबईमध्ये उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाणी कपातीचं संकट ओढवलंय। त्यातच आदित्य ठाकरेंनी मुंबईमध्ये रस्ते धुण्यासाठी टँकरचं पाणी वापरत असल्याचा व्हिडिओ ट्विट केलाय। याविषयी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी। महाराष्ट्रात अजून उन्हाळा सुरू झाला नाहीये, तोपर्यंत देशाची आर्थिक राजधानी आणि सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महानगरपालिकेकडून जे आहे ते सातत्याने पाणी कपात करण्यात येणार असल्याची घोषणा केली जाते। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू सर। नैसर्गिक संकट नाही आहे, ते या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आलेलं संकट आहे। पिसेचा जे पंप आहेत 4 लिफ्ट करण्याचे पाणी, तो एक ट्रिप झाला, त्यामुळे ही परिस्थिती आहे। जर 4 पंप आपण ठेवले आणि 3 पंप आपण वर्किंग ठेवतो, एक स्टँड बाय ठेवतो, पण स्टँड बाय पंप हा मागील 2 वर्षामध्ये तो मेंटेनन्सला गेला की नाही हे यांनी पाहिलं देखील नाही। आणि जेव्हा अचानकपणे 3 पंपातला एक पंप ट्रिप झाला, त्यावेळी हे स्टँड बाय पंप चालू आहे का बघायला गेले, तेव्हा तो मेंटेनन्सला होता, म्हणून आज ही परिस्थिती उद्भवली। मुंबईसारख्या पाण्याच्या प्रश्नासाठी जे त्या ठिकाणी पंप आपण लावतो, ट्रान्सफॉर्मर लावतो, ज्याचे पंपाने पाणी लिफ्ट करतो, एका जवळजवळ 20 पंप लिफ्ट करून आपण हे पाणी 15 बोर्डला आणतो, त्या ठिकाणी हे ट्रान्सफॉर्मर जे आहेत तिथे ॲडिशनल आणखी एक ट्रान्सफॉर्मर आपण घ्यायला पाहिजे। हे प्रशासनाला 2 वर्ष सुचलं नाही। या पाणी कपाती जबाबदारी पूर्णपणे सरकारने आणि या प्रशासनाने घेतली पाहिजे। ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।